गुड मॉर्निंग. या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता सकाळचे 8 ते 8:30 झालेत आणि आज आहे रविवार. रविवार म्हणलं की खूप असं निवांत काम असते. श्री संत सावता महाराजाचा सप्ताह उभारला आहे आणि आज आहे 5वा दिवस. सप्ताह उभारल्यापासून रोजच्या रोज कोणाची ना कोणाची तर पंगत असते आणि आजची पंगत ही स्पेशल आहे, आमच्या घरचीच आहे. आणि जायचं आहे. आत्ता सकाळचे 8:30-9 झालेत. सगळं आवरायचं आहे. बरेच कामं झालेत आणि बरेच म्हणजे सकाळचे कामं झालेत. किचनमध्ये मी तूप कडवायला ठेवले आणि पाहते आता कसं झालंय कसं नाही. आले किचनमध्ये. इथे तूप कडवायला ठेवलं, जवळपास होत आले आणि नाश्ता पण तयार झालेला आहे. जायचं आहे आता. मावशी गेल्या भांडे घासून, सकाळी सकाळीच आल्या होत्या. आता आवरायचं आहे आणि थोड्या वेळात निघायचं. नाश्ता ते करून घेणार आहे. कपडे हे झाले, वाळू पण घातले कारण पावसामुळे वाळत नाही. पटकन सकाळी सकाळी गडबड करावी लागते कपड्यांची. ती पाहूनच खूप, त्यामुळे असे दिसते. मंदिर हे मळ्यामध्ये आहे आणि तिकडे जायचं. खूप छान वातावरण आहे. ते तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे मी. रविवार म्हटलं की खूप निवांत असते आणि निवांत नाही. आवरलंय, जवळपास झालंय, काही राहिले आता आणि निघायचे घाई. तूप हे तयार होईल आता 1-2 मिनिटातच तयार होतं. पहा कसं झालंय. जाडबुडाच्याच पातेल्यामध्ये हे तूप काढावं लागतंय कारण पातळमध्ये जर टाकलं तर ते करपते खाली. जाडबुडाचंच पातेलं आहे. इकडे नाश्ता पण तयार झाला. नाश्ता म्हणण्यापेक्षा उसळ तयार आहे साबुदाण्याची, कारण त्यांना रविवार असतो आणि बाकीच्यांसाठी करायचे, केलं नाही. डब्बा वगैरे स्वच्छ करून ठेवला, घासलेला आहे, परत धुतला आता आणि भरून ठेवायचं. झालं 1च मिनटात होतं तयार आता, कारण जास्त कड वगैरे नाही चालत. कच्चा पण ठेवायचं नाही. झालं, खाली उतरून पण ठेवलं. याला थंड झाल्याच्या नंतर ते डब्यात भरून ठेवायचं चाळणीनं गाळून. ते काढून ठेवलं. देवाची पूजा झाली, काही नाश्ता झाला, काही राहिलाय. आता 9:30 ते 10 वाजलेत. आता 12 ते 12:30 झाले. निघालोत आता. झाली जवळपास तयारी. आवडलं आणि निघालोत आता. 12 ते 12:30 झाले, जवळपास झाली तयारी. निघालो. चला तुम्हाला तिकडचं वातावरण ते दाखवते, कसं आहे कसं नाही. खूप मस्त वातावरण आहे. मळा आहे, मळ्यामध्ये मंदिर आहे. मंदिराचं कार्यक्रम. चला तुम्हाला आमच्या मंदिराकडे घेऊन जाते. मळ्यात मंदिर आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. जाऊयात तिकडं आपण. सकाळीच देवाचा अभिषेक ते झाला आहे. आता जेवणाच्या पंक्ती पण चालू झाल्या. आले खाली. तिकडे तयार होऊन बसलेत, वाट पाहत आहेत खाली. कसलं ऊन पडले, उन्हाळा असल्याच वाटते. चला आता सगळ्यांसोबत जायचं, निघायचंय. सोबत निघायचं आहे. इथं थांबावं लागलं थोडं, म्हणजे 15 ते 20 मिनिट थांबावं लागेल. पोचला आम्ही मंदिरापाशी. जवळपास पंक्ती वगैरे चालू आहे, जेवण वगैरे. ही गायत्री पण भेटली. हॅलो, दांडियाची मैत्रीण. ब्लॉग्स आपले. हो, ब्लॉग्स सगळंच घ्यावं लागतंय की.
झाला कार्यक्रम, घरी आलोत. सगळे आता खाली गेले बघा. इथं गाडी उभा केली आणि सगळे घरी गेले. आम्ही तर आलोत. चला आता चेंज करायचं. एकादशीचा खूप गर्द होता. एकादशी असल्यामुळे खूप गर्द पडला. जागा पण नव्हती जेवण्यासाठी. काही जणांचं झालं, काही जणांनी बाहेर केलं. संध्याकाळचं दुधाचा बरोबर आहे. इकडे गरम करून ठेवले दूध. आता चहा बनवायचा. कारण झोप लागली, काहीच कळालं नाही. खूप झोप लागली. हे पहिलं दूध आहे एवढं शिल्लक. याचं लावायचं दही. हे पण गरम करून ठेवलं. आता बनवायचा चहा. आधी देवाला दिवा लावून घेते. देवाची दिवाबत्ती झाली. आता चहा पण ठेवला. झाला तयार चहा. या गरमागरम चहा गेला. संध्याकाळचे 7 वाजले आणि झोप कशी लागली तेच कळाले नाही. मस्त झोप झाली माझी. वातावरण पण छान पडलंय. मस्त चहा घेतला. विचारायचं मुलांना काय करायचं काही नाही. आणि आज रविवार असल्यामुळं काही प्लॅन नसतो बाहेरून आणायचा किंवा घरी करायचं. मला करायचा कंटाळा नाही. पाहूयात आता काय कोण काय म्हणते काय नाही. पावभाजी आणली मुलांना दिली काढून मी. गरमागरम पावभाजी आहे. संध्याकाळचे आता 8:30 झालेत. केली डिश तयार पावभाजीची. असे पाव आलेत. भाजून वगैरे व्यवस्थित आहेत हे. आता करायचा गरमागरम नाश्ता आणि मग चक्कर मारायला जायचं. या तुम्ही पण नाश्ता करायला. ही भाजी खूप गरम आहे आणि यामध्ये आता बटर टाकते. बटर टाकले खूप छान लागते. झालं सगळं आवरायचं. आत्ताच पावभाजी ती खाल्ली आणि आता फिरायच्या 2-4 चक्रा मारायच्या. किचनमधलं तर सगळं झालं. आता लाईट ऑफ करते. चला आता खाली चक्कर मारायची. रात्रीचे 9 वाजलेत आणि आता 2-4 चक्रा मारते खाली. म्हणजे फिरणंही होईल आणि सगळंच होईल. रस्त्यावर अंधार नाही आहे म्हणजे जायला काय हरकत नाही. असं रस्त्यावरच्या लाईट गेलेत. आमच्या इथे आहे एक लाईटीवर मग 2 खांब्यावरच्या आहे त्यामुळे दिसते. इकडे आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 2-3 झाल्या. अजून 2-4 मारायच्या. ते टोक आहे आणि इकडचं टोक हे ह्या टोकापर्यंत असते. पार कोपऱ्यातला आणि मेन रोडपर्यंत आहे. तिथपर्यंत जायचं. झाल्या 10 चक्रा. आता दम पण आला चलून. रात्रीचं जेवण हे लवकर करते आणि खाली चक्र मारण्यासाठी येते मी. बरं वाटते. सकाळी तर काही होत नाही आहे. सकाळचे कामं वगैरे खूप असतात त्यामुळे ह्यावेळी जरा निवांत असते म्हणून ह्या वेळेला चक्र मारायची. झाल्या आता मारणं झाल्या. त्यावरती जाऊन आराम करायचा. सकाळी पण चालू केलं तर काही दिवस केलं आणि त्यानंतर असं ठरवलं होतं की 4-5 वाजता जावं. तसंही मध्ये चालू केलं तर
काही दिवस गेले आणि समजा नाही जाणं झालं तर ह्या वेळेला येत असते खाली. पण चक्रा मारते, फिरणं, 1-2 किलोमीटर चलणं हे रोजचं माझं रुटीन आहे.